नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5 मधले जे वर्ड प्रॉब्लेम आहे त्या सॉल्व्ह करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामधल्या काही टर्मिनॉलॉजी आहे त्या लक्षात ठेवाव्या लागतात. चला बघूया काय आहे. बघा इथं काय दिलेलं आहे. बघा वेगवेगळे नावं दिलेले आहे पण त्याचा अर्थ एकच निघतो असं आहे. तर जसं की फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की आपलं स्वतःचं जर शाळेतलं नाव बघितलं ते वेगळं असतं आणि आपलं घरचं नाव टोपण नाव ते वेगळं असतं आणि मित्रांचं भलतंच काहीतरी असतं. ओके, पण माणूस जो आहे तो एकच असतो. तसंच या प्रकारे इथं बघा जर काही सम, ऍड, मोर दॅन, ग्रेटर दॅन असे वेगवेगळे नाव जरी असले याचा अर्थ एकच होतो, काय? प्लस करायचं आपल्याला. जरी कधी इक्वेशन मध्ये आपल्याला त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये दिसलं सम असेल, ऍड, मोर दॅन, ग्रेटर दॅन याचा अर्थ काय? आपल्याला प्लस वापरायचंय, ऍड करायचंय, प्लसचं चिन्ह वापरायचंय. ओके, जसं की आपल्याला डिफरन्स, डिफर, सबट्रॅक्ट, लेस दॅन हे जर कधी वर्ड प्रॉब्लेम मध्ये आलं तर समजायचं इथं काय करायचंय, मायनस करायचंय. याचा अर्थ काय होतो? मायनस, वजाबाकी. आणि इथं काय आहे? प्रोडक्ट, टाइम्स, मल्टिप्लाय हे जर असेल तर काय? गुणाकार, त्याला आपल्याला गुणाकार करायचा आहे. जर कधी ट्वाइस, डबल म्हणजे काय? त्या संख्येला दुप्पट किंवा मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे ते काय दिलेलं असेल त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचंय जर ट्वाइस आणि डबल असेल तर. जर कधी थ्राइस, ट्रिपल असेल तर काय करायचंय? त्याच्या तीनपट करायचंय किंवा मल्टिप्लाय बाय 3 करायचंय. ओके मित्रांनो, आलं लक्षात? हे काही वर्ड्स आहे जे वर्ड प्रॉब्लेम मध्ये येतात आणि त्याचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला कोणतीही तकलीफ येत नाही. ज्या टर्मिनॉलॉजी हे काय शब्द आहे ते लक्षात ठेवायचं, काही नाही. याचा वेगवेगळे शब्द असले तरी अर्थ त्यांचा एकच निघतो, एवढं लक्षात ठेवायचं. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता काय करू, हे टर्मिनॉलॉजी हे वर्ड बघितले आहे. याच्यानंतर 1.5 एक्सरसाइज पूर्ण सॉल्व्ह करायला घेणार आहोत. एक ना एक एक्झाम्पल त्यामधला सॉल्व्ह करणार आहोत. एकदम किचकट असली तरी पूर्ण परिपक्व आपण त्याला करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया 1.5 च्या लेक्चर्स मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.